नमस्कार मंडळी. तुमच्याकडून 100% 100 नंबरी हास्याची वसुली करण्यासाठी इथे आले आहेत विनोदाचे बंदे रुपये आणि खणखणीत चलनी नाणी. चला तर मग लाफ्टरचा हा सिरियस बिझनेस सुरू करूया, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, विनोदाचा ठोक आणि किरकोळ माल घेऊन सगळे हास्यरथी महारथी इथे उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. यांच्या दर्जेदार विनोदांना हास्याची मुमांगी किंमत देण्यासाठी आपले दर्दी हास्य रसिक देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. तर मंडळी, आप्पा आणि बाप्पा या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. अख्ख्या मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते, विनोदाच्या नभांगणात अढळ स्थान मिळवून अखंड चमकणारा ध्रुव तारा भरत जाधव. तुमचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. आणि हा मंच माझ्यासाठी नवीन नाही आहे, कारण मागच्या सीझनला मी या मंचावर कामही केलं होतं. आमचे विजय चव्हाण, विजू मामा, त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी मी मुरूच्या मावशीचं एक स्किट केलं होतं. येस. आणि अर्थात ह्या मंचावरचे सगळे माझे मित्र आहेत. हे सगळे जुने नवीन सगळेच मित्र आहेत. मावशी आहेत, वडील आहेत, काका आहेत, अभिनयाचे म्हणतो रे मी, सगळेच आहेत. खूप खूप छान हा कार्यक्रम चालला आहे. संपूर्ण महाराष्ट्र धमाल करत आहेत. जिथे जिथे पण मराठी माणूस आहेत जगभरात, सगळे एन्जॉय करत आहेत. आणि मी पण मध्ये मध्ये पाहतो, ते एन्जॉय करतो. सगळेच माझे लाडके आहेत. आपले एक विनोदवीरांचं एक मस्त प्लस पॉईंट आहे. प्रत्येकजण टेन्शनमध्ये असतो, त्यांना आपण कुठेतरी गुदगुल्या करतो ना, त्यातच आपण सगळं काही कमवतो असं मला वाटतं. वा वा वा, क्या खूप कहा. आज तुम्ही इथे हास्य जत्रेचा भरपूर आनंद लुटावा अशी इच्छा आणि अपेक्षा. थँक्यू सो मच. तुर्तास मी तुम्हाला स्थानापन्न होण्याची विनंती करते. थँक्यू. तर मंडळी, भरत दादांच्या येण्यानं मी थरथरतोय अशी थाप मारणारा गौरव मोरे खरं तर हिवतापानं थरथरतोय. आणि त्यासाठी तो गेलाय प्रत्येक कॅरेक्टरमध्ये दाढीची कंटिन्युटी ठेवणाऱ्या डॉक्टर ओमकार भोजनेकडे. आणि तिथे त्यांना दमदार साथ द्यायला तयार आहे वनिता खरात. बघूया या त्रिकुटाची धमाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. नको नको नको, अरे बापरे, अरे बापरे बापरे. सामान्य माणसाचं काय खरं नाही हो. बस स्टॉपवर बसची, प्लॅटफॉर्मवर रेल्वेची आणि दवाखान्यात डॉक्टरांची वाट बघत बसावी लागते त्याला. आणि त्यातल्या त्यात जर आजारी माणूस असेल मग त्याचं कोण आहे तू? हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाना. तुम्ही कोण? सध्या तरी मी डॉक्टर आहे. वा. पण लईच देवाच्या नावानं बॉम्बा मारल्यास म्हणून टेबला खालच्या एकांत वासातून तुझ्या समोर प्रकट झालोय. पण काय, देवानी माझ्यामध्ये जास्त काही फरक नाही. बरोबर. म्हणजे देव कसा नैवेद्य दाखवल्याशिवाय पावत नाही, तसं मी सुद्धा पावती फाडल्याशिवाय हात लावत नाही. ओके ओके, हे घ्या इकडं दानपेटीमध्ये. ओके. काय होतं तुला? लई हुताप भरलाय, जराही सहन होत नाही मला. सहन होत नाही, सहन होत नाही तर कशाला भरून घेतला रे हुताप? जरा जरा घ्यायचा ना. बघू. अरे अरे अरे, आजारी वाटतोय? नाही नाही, गरीब वाटतोय. आलं लक्षात आलं. पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार म्हटलं कसं हावऱ्यासारखं गाडीत भरून घेतात, तसा भरून घेतला असतील हुताप, नाही का? डॉक्टर जरा नीट बोलाव, हातवारे पण नीट करा. मी आजारी आहे. आजार आहे मग अभिमान काय सांगतो? रोगट कुठला आजार येता आला तसं डॉक्टर करत. बरं वाटत असं तेव्हा येतं का डॉक्टरकडे विचारला, काय डॉक्टर कसं काय आहे, काय काय हवं काय नको, देणगीचं कसं काय चाललंय ना बरोबर? अरे पण आजारी असल्यावर तुमच्याकडे येणार ना, जबरदस्ती कशाला देऊ? म्हणा आजारी नसता तेव्हा आला तर काय हाकलून देणार का तुम्हाला? तुम्ही का माझे मेहुणे आहेत का तुमच्याकडे? परत शब्दाला शब्द वाढू नको, जास्त सुचत नाही. चल
हिवताप मग तुला तपासायचं ना तुला मी तपासतो तू एक काम कर काय कान टोपी काढ हे तुम्हाला कानटोपी वाटली अरे केसात माझे ओरिजिनल आहे एकदम ओरिजिनल आहेत आणि म्हणजे तुला कानटोपीची आवश्यकताच नाही हो ना ठीक आहे तू शाल काढ नाही शाल नको हिवता भरलाय शाल अजिबात नको अरे शाल काढ बोललो अंगावरची साल काढ नाही बोललो काढ डॉक्टर नको काढ म्हटलं ना काढ डॉक्टर नको हिवतापासून मला वाचवा काढ म्हटलं ना बस बस कशाला कुडकुडत ना कशाला व्हेरिएशन दाखवतोय तुम्हाला कळलं मी व्हेरिएशन देऊ शकतो म्हणजे काय थँक्यू सो मच तुझा भविष्य आहे रे मी हे जास्त होत आहे श्वास घे वर खाली श्वास घे Excuse me, मला जरा हा ऍड्रेस सांगाल का प्लीज? एक मिनिट मॅडम हा दवाखाना एन्क्वायरी काउंटर नाही मी सांगतो हा प्लीज. मी सांगतो म्हणजे आजारी आहेस ना बाई बघितलं मी सांगतो मी कशाला इथं आहे एक्सक्यूज एक मिनिट मॅडम प्लीज वने तू ओंक्या तू तुझं काय झोपिता काय नाही मी बघत होतो गणेश आचार्य शाहिद कपूर कसे नाचतात ते ऐक ना बाबा ऐक ना 2 मिनिटं कळ काढ 2 मिनिटं मी मेलो तर त्याच्यानंतर मर ना काय कशाला तुला ऐक बघ आपली जुनी मैत्रीण आहे खूप वर्षांनी भेटली हो 10वी नंतर डायरेक्ट आज हो ना तुला 10वीचा आपला निरोप समारंभ आठवतोय सरांनी विचारलं होतं पुढे काय काय शिकणार आहात काय काय बनणार आहात मी डॉक्टर होणार म्हणून सांगितलं होतं आणि मी सांगितलं होतं वने म्हणते तेच करणार पण मी नाही झाले डॉक्टर कस काय 12वीत 35% मिळाले थोडक्यात हुकलं माझं जबरदस्त हुकलं म्हणायचं का तुला आजारे बोल सोडू नको ऐक ना 12वीचा माझा रिझल्ट बघून घरातले सगळे पेशंट झाले पण मी डॉक्टर नाही होऊ शकले पण टेन्शन कशाला घेतले बस मी खाली बस मी झालो डॉक्टर मी झालो डॉक्टर पण मी कुठे तुझ्यासारखं पेशंट चेक करू शकते हे डॉक्टर मी मरून जायलो जरा वेळाने मला तपासा रे जरा मला तपासा ना मर बघ तू तुला पेशंट तपासायचं हो तिला पेशंट तपासायची इच्छा आहे फक्त याला तपास ए याला तपास म्हणजे याला तपास ए याला नीट 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 मी तर आहे ना मला सांगा अरे तुला सांगा ऐक कसं आहे म्हणजे ही फक्त माझी जुनी मैत्रीण नाही रे माझं शाळेतलं पहिलं मला न मिळालेलं प्रेम आहे न मिळालेलं प्रेम मग त्यासाठी तू देवाला थँक्यू म्हण तुझ्या प्रेमाचा प्रेम चोपडा झालाय जोक साठी ठीक आहे रे पण इमोशनच्या जागी मी आहे ना मी असताना तुला कसली काळजी एक मिनिट ए डॉक्टर काय करताय हे बघ मी असताना तू काळजी करू नको अजिबात हे घे चव वेगळीच आहे रे थर्मामीटर आहे कुल्फी नाही ती वनू हे वनू हा बघ पेशंट तयार आहे बस इथे बस हा बघ पेशंट तयार आहे हा आणि हे बघ डॉक्टर शिकाऊ आहे डॉक्टर शिकतायत मग त्यांच्या गळ्यामध्ये हेल लावा ना माझे का तुम्ही तोंडामध्ये थर्मामीटर देताय इथे बघा डोळे उघडा डोळे उघडा डोळे उघडा आता आत बसता डोळ्याच्या तोंड उघडा खोकल्याचा त्रास कधीपासून आहे खोकला नाही डॉक्टर काय डायग्नोसिस आहे मग अरे अशी तपासणी करावी लागते बाबा बस चल डॉक्टर काय झालं मला सांगा ना मला काय झालंय हिवताप झालंय तूच सांगतोस तू विचारतो काय झालंय कॉमेडी कॉमेडी हे मी करते मला खूप मजा येते हवा भरायला अरे ऑलरेडी एवढी भरून दिली अजून कशाला पाहिजे तुम्ही जरा शांत बसा तुम्ही बसा
मस्त उशी दिली मला तुम्ही आज. ओंक्या, माझ्या ह्यांच्या सायकल मध्ये पण मीच हवा भरते. मला खूप मजा येते. सायकल काय करतात तुझे हे? नॉन ग्रांटेड शाळेत शिक्षक आहेत. नॉन ग्रँटेड शाळेत शिक्षक म्हणजे पेमेंट तर मिळत नसणार. नाही ना, हवा भरायला पण आमच्या घरातून पैसे घेऊन जातात ते. पण माझ्यावर खूप प्रेम करतात. मी पण काय पण विचारत बसतो. तपास तू तपास. अरे माझा हात रे, मी मरून जाईल रे. थांबा ना, मला खूप मजा येते. मला मजा येते. हात तुटला माझा. एक हात तुटला तर दुसरा हात आहे ना. मला खूप मजा येते. मी कसली मजा येते. इथं माझा हात जाम झाला आहे. डॉक्टर, ओ डॉक्टर ऐका ना, मला हिव तापावरची औषधं द्या आणि मला जाऊ द्या. मला जाऊ द्या. मला जाऊ दे ना. तुझी फुकट तपासणी करतो. 1 रुपया देऊ नको मला. बोल, उलट मी तुला पैसे देतो. तुला तुझ्या पहिल्या प्रेमाची शपथ आहे. अरे काय नसतं रे, पहिलं प्रेम प्रेम त्याच्यामुळे माझी अवस्था आहे. सगळ्या अफवा मला द्या ना गोळ्या, जाऊ द्या ना. ओंक्या, हे इंजेक्शन आहे ना. मला लहानपणी इंजेक्शन खूप आवडायचं. माहितीये मला. तुला आठवते डॉक्टर खेळताना तू फक्त माझ्याकडून इंजेक्शन टोचून घ्यायची. म्हणून तर मी डॉक्टर व्हायचं ठरवलं होतं. पण तू मला इंजेक्शन देऊच द्यायचं नाही. तूच द्यायचंस इंजेक्शन. काय मग काय झालं? आज तू देणार इंजेक्शन. पण तू पेशंट कुठे आहेस? हा काय? अयो, ससुरजीने पकडलिया. ससुरजी पाय लागू. बहू, हाँ थोबड़ा छुपाए क्यों बैठी हो? हो, अपने में रिवाज है ना, 6 महीना थोबड़ा नहीं दिखाते. तुम तो जिंदगी भर थोबड़ा दिखाने के काबिल नहीं हो. आणि इंजेक्शन द्यायला थोबड्याची गरजच नाहीये. जागा आपली ठरली आहे. डॉक्टर बस इकडे. डॉक्टर नको ना डॉक्टर, मला तुम्ही इंजेक्शन म्हणजे बघ असं मुंगीत चावल्यासारखं वाटणार नाही रे. आणि मेलो तर मेलो तर बघू ना मग आपण त्या इंजेक्शन मरतोस का बघू. अरे पण ती शिकाव डॉक्टर. डॉक्टर मला तुम्ही हिवतापाच्या गोळ्या द्या. जाऊ द्या ना मला. सांगतो तुला ना. देऊ. हा, चला चला, काही होणार नाही. भाई वरती करा. होणार नाही? हा, हा. तुम्ही कधी- डोळे बंद करा. हा, मोठा श्वास घ्या. रेडी काही होणार नाही. मला तर लहानपणी काही कळायचंच नाही बाबा इंजेक्शन देताना. मला इंजेक्शन नाही, ड्रिल मशीन वापरत असतील. हो ना. आता डोळे बंद करा. चला, रेडी. 1 2 3. अरे कोण आहे तुम्ही दोघं? अरे ठरल्याप्रमाणे त्यांनी काय केलंच नाही. हो ना, ठरल्याप्रमाणे नाही केलं. तुम्ही कसं टेक्निकलला ठरलेले पण शूटिंगला घेत नाही. ओंक्या, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मला डॉक्टरकीची संधी मिळाली. आता माझं एक स्वप्न बाकी राहील. मस्त वाटतं मला. फ्रेश वाटतं मला. फ्रेश. फक्त माझा हिवताप राहिला, त्याच्यावरचं मला फक्त औषध द्या. बाकी मला बरं वाटतं. म्हणजे हिवताप बरा झालाच नाही. आपण त्याचं औषध दिलं नाही. याची इच्छा बाकी आहे. बंधू बस इकडे. हे बघ, आपण बघू तिची काय इच्छा आहे. नको ना. आपलं ठरलंय ना. नको ना डॉक्टर. काय इच्छा आहे बघ. मला ना ऑपरेशन करून टाके घालायचे होते. पण मला कळतच नाही की कुणाचं ऑपरेशन करू. कोणाचं म्हणजे? हा काय? अरे बापरे डॉक्टर, जाऊ द्या ना मला. तुम्ही कशाला मला तू मुळात ना तू बेसिक मध्ये झोलाय. काय? तू टेन्शन घेतेस ऑपरेशनचं. इकडे सांगतो. जाऊ द्या ना मला. ऑपरेशनचं काय नाही रे बघ. एवढंच कट मारणार आहे ऑपरेशन म्हणजे. तुला काय असं कट मारून सोडून देणार नाही. पण मला जायचं. मला जाऊ नको. उगा तुला इथे दंडावर काट मारतो, इथे वार करतो, ती ना शिवून टाकेल. कळलं तुला? जाऊ द्या ना मला. जाऊ दे ना रे. बस सांगतो तुला. एक घे. नको ना. हे नको डॉक्टर. त्रास होईल मला. त्रास नाही होत. डॉक्टर, वनिता खाटाखाली पडली. अरे बापरे. अरे हा गेला. नाही बघ नाही, तू काळजी नको करू. आता नवीन पेशंट आला रे आला की त्याला मी फाडतो. तू शिवायला घे. एक्सक्यूज मी. डॉक्टर, सर्दी झाली. ऑपरेशन करूया. वा वा वा, मजा आली. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. बघू आपले हास्यरसिक काय म्हणतायत. सई, हे कॉम्बिनेशन मला खूप आवडलं. अतिशय सुंदर. टायमिंग अप्रतिम. म्हणजे तुम्हाला तिघांना अजून जास्त बघायला खूप आवडेल. हरीश कसपटे नावाच्या नवीन लेखकांनी हे स्किट लिहिलं होतं आणि मला असं वाटतं ही डिझर्व्स अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. अतिशय छान लिहिलं होतं.
आणि सचिन सरांची कन्सेप्ट होती आणि यू किल्ड इट ऑल ऑफ यू. तुम्ही तिघांनी खूप बहार आणलीत, मजा आणलीत. अमेझिंग परफॉर्मन्स. प्रसाद प्राजक्ताचा तुझा सुरुवातीचा जो परफॉर्मन्स होता ओपनिंगचा तो खूप हॉट होता. थँक्यू. आणि तो कमी हॉट होता की काय इतकी हॉट तू दिसतीस आज वने. फार गोड दिसतेस, फार मस्त दिसतेस आणि मस्त आलं स्किट. मला खूप आवडलं. ओमकार, कंटिन्युअस तुझी दाढी असून सुद्धा तू वेगवेगळी कॅरेक्टर्स तितक्यात कन्व्हिक्शननी करतोयस. मला ते फार आवडतंय. सो तुझ्याकरता एकदा स्पेशल टाक. गौऱ्या, तू पण एखादं कॅरेक्टर वेगळं व्हावं म्हणून अशी फ्रेंच बियर्ड वगैरे का नाही ठेवत? ठेवली सर, नेमकी तीच ठेवली. बिना आवाज के जो फूटे उसे लाफ्टर नहीं कहते और जिस डॉक्टर की बीवी नर्स होती है उसे सिस्टर नहीं कहते. वाह वाह, क्या बात है, सुभान अल्लाह. आम्हाला देखील तुमचं हे त्रिकूट फार आवडलेलं आहे. तुम्हाला पुन्हा पाहायला फार आवडेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. मंडळी, घर म्हणजे भांड्याला भांडं लागणारच. पण कधी कधी ही भांडी जर उगाच एकमेकांवर आदळायला लागली तर काय होतं हे दाखवायला तुमच्या समोर येते विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले. काय बातम्या आहेत. जुजबी करंडकासाठी 2 गटांमध्ये हाणामारी. जुजबीसाठी हाणामारी नाही रे करायची, उत्स्फूर्तपणे मिळते ती जुजबी. एनिवे, यापुढे जुजबी मिळेल किंवा न मिळेल मला ते माहीत नाही, पण गालावर जुजबी मिळणारा पहिला पुरुष म्हणून मीच इतिहासात गाजेन. काय आलं? काय हो? जांभई का दिली तू? अहो नाही, अशी सहज आली एकदम नैसर्गिक. प्रसादोक आजवर सांगत असलेले सर्व किस्से खरे आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. सत्याचा नेहमी विजय होतो. काय प्रसाद? काय करणार बिचारी, न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते. काय करणार बिचारी? हे मात्र खरं आहे. खड्डे रस्त्यात खड्डे, यावर लाफ्टर नाही, यावर कोणी काही बोलत नाही. हाच तर प्रॉब्लेम आहे आपला. एनिवे, विशू, विवाह बाह्य संबंध यावर काय मत आहे का तुझं? काय? नाही, विवाह बाह्य संबंध याच्याबद्दल तुला काय वाटतं? का 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 म्हणजे? हा म्हणजे हा प्रश्न काय विचारला एकदम? सहज ग, सहज विचारला. जनरल सहज विचारला. सहज. हा विवाह बाह्य संबंधाबद्दल मला काय वाटतं हा प्रश्न सहज विचारला. हा. का तुमचं काही प्रकरण शिजते का कुठे? नाही ग, सहज जनरल विचारला तुला मी. आज जेवायला काय केलं ग? गरम होतंय नाही? हे प्रश्न आहे ना सहज या कॅटेगरीत मोडतात. विवाह बाह्य संबंधांबद्दल तुला काय वाटतं हा प्रश्न जनरल कॅटेगरीत नाही मोडत. कोण आहे ती? कोण आहे ती? अगं वेडीस का तू? अगं जनरल, पेपरात बातमी आली होती विवाह बाह्य संबंधावरून हाणामारी झाली जोडप्यात, म्हणून ते मी सहज जनरल म्हणून विचारलं, फन म्हणून, गंमत म्हणून. अच्छा, सहज सहज. कुठे आले पेपरात दाखव दाखव ना कुठे. कुठे हो? अगं इथेच होती बातमी, मी वाचली बातमी. बातमी वाचली, इथेच होती बातमी आहे, याच्यात बातमी आहे, वाचली होती मी. मग आता कुठे गेली? दम मारायला गेली? हसू नका, हसू नका, हसायचं नाही अजिबात. कोण आहे ती? कोणती? तीच ती जिच्या बरोबर तुमचं ही ग बाईशी मला कल्पना पण करवत नाही. अगं कसलं काय? काय कोण आहे ती?
अगं काही नाही मी गंमत करत काय वेडी आहेस की तुझ्याडी गंमत करतो लांब हो मी लांब राहतो गप्प पेपरात जाहिरात आली खरं काय ते कबूल करा. अगं कबूल काय करायचं खरंच पेपरात जायचे पेपर पण मिळत नाहीये जाहिरात अगं मी खरंच जाहिरात मिळत नाहीये ती जाहिरात मला ती बातमी इथं मिळणारच नाही कारण ही बातमी ना पेपरात छापलेलीच नाहीये इथं छापले इथं छापले इथे तुम्हाला ना अंदाज घ्यायचा होता ना काय तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारला विवाहबाह्य संबंधाबद्दल आपल्या बायकोला काय वाटतं याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा होता म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारला बरोबर आहे. अगं नाही ग बाई नाव सांगा तिचं नाव सांगा तिचं विशाखा विशाखा हेच नाव आहे विशाखा. ते गोस्वामी सर पोटतिडकीनं गौरव मोरेला ओरडतात तेव्हा तो जसा चेहरा करतो ना खोटा निरागस तसे भाव आणायचे नाही तर माझ्यासमोर. काय वय काय तुमचं काय वय काय अगं, समोर उभे राहा काय वय काय तुमचं 50शीला आलात ना तुम्ही 3 वर्ष काय वय काय तुमचं 50शीला आलात ना 50चं काय? अजून पोरकटपणा गेला नाही हे काय चाळे चाललेत परवा त्या प्रमोशनला आलेल्या मुलीकडे कसे बघत होतात कसे बघत होतात डोळे जवळ जवळ पडले असते हो. अगं नाही बघत होतात असं काही नाही ती जवळ बसली की हुरळून गेला होतात अगं नाही होतात की अगं नाही बोला माझ्याशी अरे हे बघा साक्ष आहे साक्ष आहे हो हो साक्ष आहे अगं नाही खरंच नाही काय वय काय आपलं या वयात हे असले प्रेमाचे चाळे चालतायत बस माझ्यावर संशय घेतेस तू विशू माझ्यावर समीर चौगुलेवर एक लक्षात घे चीते की चाल बाज की नजर और समीर का शील इसके ऊपर संदेह नहीं करते. वाह 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 हे वाक्य ना बाजीरावांच्या तोंडी चांगलं वाटतं कळलं ना तू ना फक्त बाजारातून भाजी लाव एवढ्याच लायकीचा आहे. शिलाच्या गोष्टी करता तुम्ही शिलाच्या अरे भावना भाभी नुसतं नाव घेतलं मी तर बुबुळा लगेच धावली खिडकीकडे बुबुळा आधी पोचतात शरीर नंतर पोचत लायकी करतात तुमची पटकन सांगायचं नाव सांगा. तुझा काहीतरी गैरसमज होतो. गैरसमज काहीच वाटत नाही का रे स्वतःच्या पोराच्या वयाच्या आलेल्या पोरीशी लफडं करता तुम्ही काहीच वाटत नाही 20-25 पोरी हव्यात तुम्हाला. अरे हे कोणी सांगितलं हे कोणी ठरवलं तू अरे हे अरे कोणी ठरवलं तू तू ठरवलंस तू अरे नाही अगं पेपरात बातमी आली होती विवाह दाखव ना नाही सापडणार आयत्या वेळेला बातम्या पण दगा देतात यार मी खरं सांगतो तू कुठून कुठे गेलीस. नाही आजवर नाही गेले पण आता घेणार मिस्टर चौगुले आता पाच आता ना सगळ्या प्रकरणाचा मी छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार. कसला छडा लावणार गप्प बसायचं एकदम विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर द्यायचे मला फक्त उत्तर द्यायचे हो की नाही आणि का जस्ट एक वाक्य होतं बस बस इतकी वर्ष दररोज 7च्या ठोक्याला तुम्ही दारात हजर असता. येतो मग हल्ली मी बघते 7 वाजून 10 मिनिटांनी तुम्ही दारात येता. मग 10 मिनिटं काय करता 10 मिनिटात मी अफेअर करून येणार आहे 10 मिनिटात अफेअर होणार आहे माझं. राहू द्या मला नका सांगू तुम्हाला 10 मिनिटं पुरे आहेत सगळं काही करायला. तोंड सांभाळून बोला तू काय तोंड सांभाळून बोलायचं काय तोंड सांभाळून परवा कपडे वाळत घालायला सांगितले तर वॉशिंग मशीन मधले बोळेसे काढले लगेच तारेवर टाकले झालं काम. कपडे वाळत घातलेत का वटवा गुळ काहीच कळत नव्हतं. हसू नका हसायचं नाही अजिबात हसायचं नाही माझ्या पुढ्यात कळलं ना. चल तुझी बॅग आण रे बॅग आण. व्हॉट डिड यू से विशू तुम्हाला अरे तुरे केलंस तुझी अरे तुरे कशाला मान द्यायचं तुला मान कशाला द्यायचं लोचट माणसा बॅग आण. अगं विशू अजूनही वेळ मी जस्ट एक हे बघ ह्या पेपरात मी विचार नाही सापडणार त्या कळलं ना बॅग दे. अगं पेपरात बातमी आली होती अगं मी फक्त डिस्कस करत होतो तुझ्या बरोबर. डिस्कस करायचं तर मग आपले संबंध चांगले कसे राहतील यावर डिस्कशन करायचं ना. विवाहबाह्य संबंधांबद्दल कशाला डिस्कस करायचं
अगं एक विषय असू शकतो ना डिस्कशन मध्ये. बॅग दे. ए लांब. लांब उभं राहायचं. लांब. माझ्या ना परिघात पण यायचं रे, कळलं ना? 5 फूट लांब. लांब. काय जळल्या बॅग काय. हळू तुटेल का? नवी हळू कर. डबा पण नाही काढता आला ना ऑफिस वरनं आल्यावर. हे संस्कार केलेत आई बापानं. डोंट गो ऑन माय. ओके हरकत नाही. डब्यावर लाल डाग कसले? लिपस्टिक्स आहेत ना? लिपस्टिक नाही आहे का ते? नीट बोलायचं माझ्याशी. नीट बोलायचं माझ्याशी. आपण अडकलोय ना, नीट बोलायचं मग. रेड हँड पकडलाय मी तुला. नीट बोलायचं. लिपस्टिक नाहीये ती. डाग कसलेत? ही बिटाची जी कोशिंबीर दिली होती ना ती लागली आहे. हे गर्लफ्रेंडचे डाग नाहीयेत लिपस्टिकचे. माझी गर्लफ्रेंड माझा खडखडा डबा घेऊन ते पप्प्या नाही ती. म्हणजे तुला गर्लफ्रेंड आहे? काय? हा तुला गर्लफ्रेंड आहे? आत्ता मनातलं बोललायस तू. नाही, मी मग असं कुठे नाही. देते पप्प्या? पप्प्या कुठे देते तुझी गर्लफ्रेंड तुला? हा? नाही. सांग ना. मला माहिती नव्हतं रे अशा माणसाबरोबर संसार करते. लांब. सांगितलं ना याच्या परिघात सुद्धा यायचं नाही. 5 फूट लांब. 1 मिनिट. पुढे चालीस. ए नाही स्वतःला जाळायचं नाही. एवढी लेची पेची नाहीये मी. कळलं ना? जायचं म्हणे. 1 कुठून मला बुद्धी झाली. काय आहे? डिवोर्सचे पेपर्स. सही कर. येडी वेडी झालीस का तू? सही कर. तू डिवोर्सचे पेपर्स रेडीच ठेवलेस? कारण माझ्या आईने मला सांगितलं होतं की अगं जावई बापूंची नजर ना गढूळ आहे, त्यामुळे मी रेडीच ठेवले होते पेपर. अगं तिचा स्वतःचा मोतीबिंदूचं 4 वेळा ऑपरेशन झालं. माझी नजर गढूळ बोलते ती म्हातारी. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? ढालगज बाई. माझ्या आईबद्दल काय बोलायचं रे? सही कर पेपरवर. अगं काही माझ्या मनात तसं काही नाही. बाहेर कुठे आईला विचार ना फोन. आईला विचार तिचा नवरा. बापरे आईला काय विचारायचं मी? आईसाठी तिचा मुलगा म्हणजे माझा सोनू, माझं राजू हेच आहे ना. उद्ध्वस्त केलं रे, उद्ध्वस्त केलंय तुम्ही लोकांनी माझं आयुष्य. नाही माझी टोन. हात लावू नकोस मला. मीच रे, मीच कपाळ करंटी, मीच कपाळ करंटी. तू कपाळ करंटी, मी कोण आणि तू कपाळ करवंटी. कपाळ करवंटी. हो ही काय आली ना बाहेर करवंटी. माझ्या डोक्याबद्दल बोलायचं नाही सांगून ठेवतोय. अरे काय या माणसाची लग्न की परमेश्वर आम्ही का केलं? सगळ्या दाताच्या कड्या पडत असतो. बापा सांगत होता की बाबा लग्न करू नको, लग्न करू नको. मी ऐकलं नाही, माळले या माणसावर. तुम्हाला सांगते चांगला डॉक्टर मुलगा सांगून आला होता मला. डॉक्टर त्याला नाकारलं. चंद्रजवळ का नेपाळ जवळ ह्याच्या या फालतू पंचवर फाळले आणि लग्न केलं ह्याच्याशी. कुठून ग बाई कुठून ग? बस पेपरवर सही करायची. वाटाणे खा. बस वाटाणे गेले. पेपरवर सही करायची. पेपरवर सही करायची ताबडतोब. मी नाही करणार. आत्ताच्या आत्ता सही करायची. नाही करणार. तुला काय वाटलं मला लफडं करता येत नाही? तुला काय वाटलं तुझ्यासारखं मला लफडं करता येत आत्ता करू शकतो? तो मुद्दाच नाहीये. तुला काय वाटतं तुझ्या नाकावर टिचून मी अफेअर करू शकते? पेपराचं सांगू नकोस. मी तुला काय वाटतं माझ्यावर कोणी प्रेम करणार नाही? आत्ता दाखवते तुला. थांब थांब ना 1 मिनिट. हा विशू बोल. भरत्या माझ्या फक्त मुसमुसण्यावर तू माझा आवाज ओळखलास. भरत्या कोण आहे? भरत्या कोण आहे? बाजूला हो. भरत्या वांग बोल. भरत्या वांग. भरत्या तू कुठेस रे? 8 वर्षांनी मी तुला फोन केला तरी तू आवाज ओळखलास. भरत्या हे चुकीचं आहे. तुला सांगितलं ना माझ्या जवळ पडायचं नाही. 5 फूट लांब व्हायचं. भरत्या वांग. भरत्या ऐक ना. बोल वांग. भरत्या लग्न करशील माझ्याशी? अगं पण मी तयार आहे, पण तुझा तो वांग आहे ना, मला तुझा नवरा. चुकीचं लांब हो. भरत्या तू काळजी करू नकोस. त्याला ना आत्ता डिवोर्स पेपर मी सह्या करायला लावते. सही कर. भरत्या तू ये ना सही. भरत्या तू ये ना. मला ऑलरेडी नवरा आहे. लांब हो.
भरत्या या जाचातून मला मोकळं कर ना भरत्या. भरत्या मला कंटाळा आलाय रे, या ओहोटीचा मला कंटाळा आलाय भरत्या. माझ्या आयुष्यात सुखाच्या भरत्या घेऊन ये ना भरत्या. येतोय भरत्या ये, तू सोडव मला. येतोय मी. तुला काय वाटलं माझ्यावर प्रेम करणारा कोणी नाही? थांब तू. भरत्या तू ये ना. आलो. भरत्या मला घेऊन जा इथून. येतोय. मला नाही राहायचं. आलो. आलो. भरत्या ये ना भरत्या. आय लव्ह यू भरत्या. आलो. आय लव्ह यू भरत्या. प्लीज तू ये ना भरत्या. भरत्या तू आलास. हा भरत्या. भरत्या हा 8 वर्ष इथेच होतास की काय? एवढ्या लवकर कसा आलास? त्या व्हॉट्सअपने आलास की काय? हा कोण आहे? नमस्कार. हाच माझा नवरा. हा काय रे? चल सही कर. मी नाही करणार सही. सही कर. करतो करतो खिशात काहीच करू नका. काय नाहीच आहे. सही कर. पेन नाहीये त्यामुळे नेक्स्ट टाइम या. सही कर. सही कर. करवंटे. सही कर. चल ग झालं चल. भरते आता आपण नाही जायचं. आता हा जाणार आहे. मी हो मायसेल्फ. मी कसा? कारण तू फक्त घटस्फोटाच्या कागदावर सह्या नाही केलेत. मग? तू ही प्रॉपर्टी माझ्या नावावर दिलीस. तेव्हा या घराच्या बाहेर ना तू जाणार आहेस, मी नाही. बाहेर निघायचं. अगं हे जा जा बाहेरचा पेपर विक जा. गो. फक्त ह्या पेपरावर बातमी आली होती. तोच विकायला बस बाहेर. जा जा. सापडली बातमी सापडली. ही बघ बातमी. कुंडीत घालती. नीट बोल. कुंडीत नीट ऐक. कुंडीत म्हणाले मी. आउट आउट. एका वाक्याने सगळं उद्ध्वस्त झालं यार. वाक्य नीट वापरा रे आयुष्यात. बघा हास्य रसिकांना काय म्हणायचंय. सई. सगळ्यात आधी आमिर हडकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण कन्सेप्ट त्यांची होती. आय थिंक हा असा मंच आहे जिथे सगळ्या डिपार्टमेंटची लोक वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सहभागी होतात. त्याचं उदाहरण आपण आज पाहिलं आणि मला अशा मंचाचा भाग बनून अतिशय छान आणि अभिमानी वाटतंय. दुसरी गोष्ट, तुमच्या टायमिंगला तुमचं इम्पॅकेबल टायमिंग आहे. म्हणजे मला असं वाटतं की देर इज नोबडी लाईक यू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि हे प्रत्येक वेळेला तुम्ही सिद्ध करता. विशाखा काय म्हणजे मी काय बोलू, माझ्याकडे शब्द नाही आहेत. नेहमीच तुम्ही आम्हाला निरुत्तर करता आणि असंच नेहमी निरुत्तर करत राहावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि असा जर ट्विस्ट असणार असेल देव माणसासारखा आमच्या, तर वा 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 वा, म्हणजे 4 छान भरतदादांनी येऊन लावले. वी लव्ह यू फ्रॉम द बॉटम ऑफ आवर हार्ट. प्रसाददा, तुम्ही दोघं कमालात, म्हणजे बियॉन्ड वर्ड्स आहात. माझ्याकडे खरोखर शब्द नाही. खरं तर या म्हणजे आमिर, हां नंतर सांग तुम्हाला, पण का सुचला तुला हा विषय मला जाणून घ्यायला आवडेल मला की एकेकाची गोडी असते काही विषयांची. तर मला एक जनरल नंतर सांगतो, इथे नको. पण म्हणजे ज्या ग्राफनी तुम्ही प्रेझेंट केलं अख्खं स्किट, ओ माय गॉड. जनरल साध्या यांनी एक सुरू झालेलं वाक्य होतं आणि तो ग्राफ इतक्या पराकोटीला जाईल आणि चेरी ऑन द केक म्हणतात तसं भरतची एंट्री आणि त्याची एंट्रीसुद्धा 4 चांद लावून गेली तुमच्या स्किटला. फायनली ज्याची कॉन्सेप्ट आहे त्याला काही सांगावं असं वाटतंय मला की सामने जब बीबी हो तो जुबा को काबू में रख ए आमिर. सामने जब बीबी हो तो जुबा को काबू में रख ए आमिर. नाही तर वाट लागते बावड्या. भरत दादा, तुम्ही काय म्हणाल? अरे मी काय बोलणार. छान असं एक ज्याला म्हणा छान आपण एक रस पितो ना, त्यात थोडं हे थोडं ते थोडं ते थोडं ते आणि ते करेक्ट चव बनते ना. मी फक्त येऊन
फक्त मी टच केलं त्या ग्लासला, ग्लास असा दिलाय, बाकी काही केलं नाहीये. पण त्याची चव चाखायची असेल त्या मी इथे बसून खूप छान चाकली, खूप छान वाटलं. भरतदा, परवाच दिवशी तुमचा आप्पा आणि बाप्पा हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ॲक्टर्सची खूप छान फळी आहे याच्यात. तुम्ही आहात दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे आणि गरिमा प्रोडक्शनची ही फिल्म आहे. तुमच्याकडून या चित्रपटाविषयी आणखी काही गोष्टी जाणून घ्यायला आम्ही फार उत्सुक आहोत. काय आहे नक्की हा सिनेमा? एक चांगलं एंटरटेन आहे त्यात. आप्पा आणि बाप्पा, मी त्यात आप्पाचं कॅरेक्टर करतो आहे. खूप छान गोष्ट आहे. एकतर एक सर्वसाधारण कुटुंबातली जी व्यक्ती असते, जी जबाबदारी असते, त्या महिन्याचा खर्च एका पगारात कसा सांभाळतील आणि त्यात घरातल्याचं ठरतं की गणपती आणायचा घरात. हा जरासा अगेन्स्ट असतो की नका, खर्च वाढतोय, नको. आणि मग वडिलांची इच्छा असते की आता मला FDचे पैसे मिळणार आहेत, आपण आणूया गणपती. मग हा दुसरा ठीक आहे, घरी गणपती येतो आणि मग खर्च नकळत वाढत जातो. FDचे पैसे काही मिळत नाहीत. मग ॲट द एंड तो चिकार त्रासतो, वैतागतो आणि मग तो ठरवतो की आता काही झालं तर गणपतीचं विसर्जन करणार नाही. कारण ज्या गणपतीमुळे एवढा खर्च आहे, तर गणपतीचं काम आहे ना की बाबा निदान तुझ्यासाठी एवढा खर्च केला आहे, तुला आणलं आहे घरात, तर आता मग आमचं बघ काय ते. आणि त्या मागचं ॲक्च्युअलीचं अंडरग्राऊंड खूप सोपं आहे, साधा सिम्पल आहे की आपण देव भक्ती इथपर्यंत ठीक आहे, श्रद्धा असावी. पण देव असं पावतो आणि लगेच तुला पटकन पैसे आणले, डिश दिलं, असं काही नसतं. तर ते एक एनर्जी येते. एक चांगल्या पद्धतीने तो चित्रपट आपल्यासमोर मांडला आहे, तर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. आणि मी इतकं वर्ष का थांबलो याचं कारणही कळेल. क्या बात. हे सगळं ऐकून आमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. आम्ही नक्कीच हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघू. ऑल द बेस्ट. खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी. मंडळी, हास्य जत्रेतली विनोदिनी सुहास परांजपे कमी तिथे आम्ही फेम निखिल बनेला घेऊन STच्या प्रवासाला निघाली आहे, जिथे तिची गाठ पडली आहे लाफ्टरचं कन्फर्म तिकीट असणाऱ्या अरुण कदम यांच्याशी. बघूया तिथे काय धमाल घडतीये. नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. आज मी कंडक्टर आहे. आज मी कंडक्टर आहे. आज मी कंडक्टर आहे. MH9 12 गाडी काढा, गाडी काढा. ए छोटे हात दे पटकन. या लवकर कंडक्टरला सोडून गाडी चालवतोस. काय फालतूगिरी आहे, काय फालतूगिरी. तुझी काय फालतूगिरी आहे? बस चालते ना, चालत्या बस मध्ये कसं चढतो बावळट. वसर्या, मी तुम्हाला वर यायला हात दिला, तुम्हीच मला खाली खेचला. आम्ही कधी? आता तो तू होता. आम्हाला वाटलं टेल्ला कोणतरी उभा दरवाजात. का पाच वाजता काय फालतूगिरी चालू तुमची. एकतर ड्रायव्हरच्या साईडने चालायला मला स्टूर लागतो म्हणून मी कंडक्टर झालोय. कंडक्टर पलवतो तुम्ही असंच. सॉरी कवरे दमलो मी. घे पाणी पा, पाणी पाणी. थँक्यू थँक्यू. कवरे दमलो मी. येण्यासारखं काही पण करता, कंडक्टरला खारू सुरू जातात. हे पाणी. अरे तुम्ही? हा मी. काय बोलता? म्हणजे मी पाणी पिऊन होस्तवर आवरात चेंज झाला. म्हणजे मी किती वर्ष पाणी पितोय. नाही काय ही म्हातारी झाली मी समजू शकतो. अरे हा तर अजून बाल झालाय. ही म्हातारी मग याला दारमिशा कशा नाही. काय फालतूगिरी आहे? फालतूगिरी करू नका. चाल तिकीट बोल, तिकीट बोल.
तिकीट काढणार ना हा. एक राजावाडी द्या हाफ तिकीट तुमच्या दोघांचा हाफ तिकीट हा कुठल्या अँगलने तुम्ही वसरणे हात वाटता नाही का हे हा आहे ना हा तो 5 वर्षाच्या आतला आहे ना त्यामुळे त्याला तिकीट लागतच नाही आणि मी 60 वर्षाच्या वरची आहे अच्छा. ज्येष्ठ नागरिक आहे ना मी ज्येष्ठ नागरिक म्हणून मला हाफ तिकीट लागते सन्याय सट्टेजण ज्येष्ठ नागरिक असते ना त्याच्यामुळे नाही पण 60 वर्षाची नाही वाटत रे तू जाऊ वाचायला तिकडे हो काका हो माझ्या आजीबरोबर फ्लट काय करताय? अरे फ्लट का वाचारी 60 वर्षाचे नाही वाटत म्हणून बोलतो नाही पण ज्येष्ठ नागरिकच आहे मी ज्येष्ठ नागरिक बाकी तर सगळे डायलॉग बरोबर होते ज्येष्ठ नागरिक जास्त ते बाजूगिरी हा 5 वर्षाचा ना औरा उंच कसा काय त्याला ना मी रोज प्रोटीन शेक पाचते अवरे येरे समजता तुम्ही मला फालतूगिरी करू नका बसाऱ्यानो पुरूप दाखवा पुरूप दाखवा तू 5 वर्षाचा तू 60 वर्षाचे पुरूप दाखव पुरूप दाखव मग सन्याय सट्टेजनचं कार्ड आहे आणि हे याचं इलेक्शनचं कार्ड आहे 5 वर्षाच्या पोराचं इलेक्शन कार्ड आईला हा ते इलेक्शन 5 वर्षांनी होतं ना आधीच काढले आणि ते इलेक्शन वाले काय म्हणाले माहितीये काय बोलले आता 18 वर्षानंतर कार्ड काढणार एवढी धाव करायला लागणार धावपळ करायला लागणार आत्ताच काढा 5 वर्षाचं असताना काढलं आत्ताच काढलं तुम्ही एक काम करा याचं आत्ताच फुल तिकीट करा म्हणजे 18 वर्षानंतर तुमची धावपळ होणार नाही फालतूगिरी करू नका 26 रुपये काढायचं आणि 52 रुपये द्या म्हणा पचकन नाही तर खाली उतरा त्याला बदल नाट्य हे ठेवा तुमच्याकडे दादा ऍक्च्युली ना हा माझा मुलगा आहे त्याचा चेहरा बघा काय वाटतंय त्याचा चेहरा बघून त्याला पुढचं काय आठवत नाही असं वाटतंय नाही हो दादा असं नाहीये हे लेकरू माझा आजारी हो खूप आजारी हो दादा भोग पडलाय भोग पडलाय हृदयाला भोग पडलाय हृदयाला भोग पडलाय दादा आम्ही दोघं ना असे रस्त्याने जात होतो शेजाऱ्यांना डॉक्टर जात होते त्यांनी आम्हाला बघितलं आणि म्हणाले बाई थांबा तुमच्या मुलाच्या हृदयाला भोग पडलाय राजावाडीला घेऊन जा तिथे हॉस्पिटल तिथे इलाज करा म्हणून राजावाडीत चाललोय दादा जाऊ द्या हो आम्हाला राजावाडीत रस्त्यावरतीच डॉक्टर भोग बघितलं भोग पडले कुठे भोग पडले बघू हृदयाला पडलंय बघू नका बघू बघायचं का रे वसाऱ्या पोटाला भोग पडले नाही ऍक्च्युली हृदयालाच आहे असं करताना हृदय इथपर्यंत आलंय त्याचं वसाऱ्यांनो बनियनला भोग पाडून सांगते छातीला भोग पडला हृदयाला भोग पडला वसाऱ्या तिकीट कारण खाली उतरा आई मी त्यांना सत्य काय ते सांगणार आहे आता दादा तुम्हाला मी सांगतो दादा ही ना माझी आई आहे मस्त रे तिला हो काय वारं लागतं वारं फालतूगिरी करू नका सगळ्या खिडक्या बंद आहे कुठून वारं लागेल तिला तसं वारं नाही हो अंगात येतं ना अंगात येतं तसं वारं लागतं तिला दादा मला सांगा तुम्हाला पोरं बाळा असतील ना दादा हाय 2च आहेत ऐक ऐक या माणसाची व्यथा ऐक हा माणूस दिवसभरी तेवढी दगदग करतो मेहनत करतो दिवस रात्र ड्युटी करतो तरी पण पोरं सांभाळायची म्हणजे किती मोठी गोष्ट आहे सांभाळायची म्हणजे तुम्हाला सांगतो दादा तुम्हाला सांगतो हे जे वारायचं आहे ना ह्याच्यावरच इलाज काढायला आम्ही तिकडे राजावाडीला चाललोय दादा तिथून आलो ना सगळं झालं ना की मी स्वतः तुम्हाला डेपोत येऊन शोधतो आणि तुम्हाला देतो तुमचे ते 52 रुपये तिकिटाचे पण प्लीज दादा प्लीज आम्हाला राजावाडीला जाऊ द्या दादा आम्ही राजावाडी नाही जे घडायला नको होतं तेच घडतंय नेमकं झालं झिंग झिंगटवरी चांगत वारा आला गप बसा ए वाऱ्या
झाड सोड. नाही सोडणार. झाड सोड. नाही सोडणार. त्या बुटक्या वांग्याला सोडणार नाही मी. ह्या माणसाची काही चूक नाहीये. नाही चूक आहे. चिल्लर घेतो ठेवतो खिशात आणि रात्री पार्टी करतो त्याची. नाही 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 नाही. अरे कुठली चिल्लर, कुणाची तरी एकमेकाची 1-2 रुपये राहतात, चहा पितो, पार्टी कुठून येणार त्याच्या? खोटं बोलतो. नाही, नाही, नाही. खोटं बोलतो. झाड सोडणार नाही. काय झाड पाया सोडणार पडा, नाही नमस्कार करा आता. तुम्ही. पडा ना पाया, लवकर पाया पडा. पाया पड. पाय पडतो, पाय पाया पडतो. पड. पाया पड. अरे, आई मला भात माझं घर उद्धवस्त करू नको. मला 2च पोरं, एक बायको रा. तुमच्या पाय पडतो, मला माफ करा. आई ग, चहाला कुणाच्या नशिबी काय येतंय रे, कुणाच्या पाया मना पराय लागतंय चहातला. रे 2000 रुपये कुणाचे पडलेत? अरे माझे आता पडले असते आता. आई माझे आहे नाही, ते. मग अरे चष्मा. सकाळी येताना मी ATM मधनं काढले. चष्मा अगं आई काढताना माझे तेव्हा पडले. हात अरे, तू तोडते भांडते फाटेला. का? अरे, ते माझ्या ते पैशात माझ्या निघाले. खिशात अरे, पडले. असं नको. काय फालतू गिरे आणि काय गे थेरडे. हा तुला चष्मा न लावताच 2000ची नोट दिसली. हा न 2000 दिसल्या तुझ्या अंगातलं वारं गायबच आहे. मी संध्याकाळी ते जण ना. आणि काय रे ए, तू 5 वर्षाचा आहे ना? ATM मधून कधी गेला होतास आणि करक नोटा कधी काढल्या? 2000ची नोट बघून वाचारे आण तिकडे 2000 नोट माझ्या इकडं. हे बघा फालतूगिरी करू नका. आत्ताच्या आत्ता इकडं उतरा तुम्ही. उतरा. हे गाडी थांबव रे, गाडी थांब. उतरा खाली. फालतूगिरी करता मला फसवतात. बापाची आहे का माझी एसटी? चला खाली. राजावाडीच्या प्रवाशाने उतरून घ्या. राजावाडीच्या प्रवाशाने उतरून घ्या. अरे यांना तर राजावाडीला जायचं होतं. म्हणजे आतापर्यंत हे लोक फुकट आले राजावाडीपर्यंत. त्याला कास्टिंग चेंज केलं तरी यांनी मला गंडवलं. पण सईला मनापासून वाटतं की अरुणला कुणीच गंडवून नाही. अरे बाला वा 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 वा, अगदी झकास झाला एसटीचा हा प्रवास. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई, मला ते एकदा परत सिनियर सिटीजन ते परत एकदा प्लीज बघायचं. ते अमेझिंग होतं सुहासते. आउटस्टँडिंग, खूप मजा आली. अरुणदा खूप छान. बने आउटस्टँडिंग. आणि तुम्ही 1-2 मिनिटात जे काही चेंज केलं सगळं तुमचा गेटअप, तो पण फार सुंदर होता. ओव्हरऑल आउटस्टँडिंग, मजा आली. प्रसादा, तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स पाडतो काळजाला भोक. तुमचा प्रत्येक परफॉर्मन्स पाडतो काळजाला भोक. म्हणून तुमच्या प्रत्येक परफॉर्मन्सवर दिलखुलास हसतो प्रसाद ओक. वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. भरतदा, तुमचा आप्पा आणि बाप्पा हा चित्रपट परवाच रिलीज होतोय, तर प्रेक्षकांना आणखी काय सांगाल या चित्रपटाविषयी? नाही, मी जर सगळंच सांगत बसलो मग चित्रपटाला येणार कोण? मला असं वाटतं की सांगण्यापेक्षा चित्रपट पाहावा आणि रसिक प्रेक्षकांनी आम्हाला सांगावं की कसा वाटलाय. वा 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 वा. भरतदा, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या मंचाला काय म्हणूया एक छान एनर्जी दिली, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुमच्या फिल्मला आमच्या सगळ्या टीमकडून, हास्य जत्रेकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्राची हास्य जत्राचा प्रत्येक एपिसोड लोकांना पाहावासा वाटतो परत परत. महाराष्ट्राची हास्य जत्राचा प्रत्येक एपिसोड लोकांना पाहावासा वाटतो परत परत. 4 वर्षांची गॅप खूप झाली, आता वरचेवर येत जा भरत. थँक्यू व्हेरी मच. आणि खरं सांगू का, चित्रपट पहा तुम्ही फ्रेश होणारच आहात, पण मी आज इथे येऊन खूप फ्रेश झालो आहे आणि मी खूप हसलो आहे बिकॉज ऑफ यू पीपल. आणि या हास्यजत्रेचा, या मंचाचा मी खूप खूप आभारी आहे की मला इथे येऊ दिलं आणि बसू दिलं. धन्यवाद.